तर ठाण्यात पालिका निवडणुकांच्या तोंडावर आयारामांना तिकीट देत निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना डावललं गेलं आणि त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा संताप जो आहे त्याचा उद्रेक झालाय। डावलण्यात आलेल्या सर्व बंडखोरांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय। त्यामुळे भाजप विरोधात एकूण 22 बंडखोर हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। भाजप ठाणे शहर कोर कमिटीने सेटिंग करून उमेदवारांची तिकीट कापल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय। उपस्थितीमध्ये मी हजारो कार्यकर्ते घेऊन मी प्रवेश केला आणि मला सांगण्यात आलं, कन्फर्मेशन दिलं की मी तुम्हाला तिकीट देणार, तुमची तिकीट फायनल आहे आणि मला मुख्यमंत्र्यांचं काम आवडलं म्हणून मी त्या पक्षात मी गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी लढलो आणि मला मुख्यमंत्र्यांचं काम आवडत होतं। ते म्हणले मंत्र्यांच्या मागे मागणाऱ्याला तिकीट देणार नाही म्हणून मी निफिकीर होतो, मला माहितीच नव्हतं आणि नंतर ह्या कोर कमिटीमध्ये मला डावलण्यात आलं। सकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत बसून ठेवलं आणि आता मी अपक्ष उमेदवारी लढत आहे। शेवटपर्यंत माझं नाव आलं, चर्चेत आलं, विषयात आलं। मला वरनं फोनही आला ऑफिसमधनं की तुझं नाव आहे उद्या तुला ऑफिशियली नक्की तुला आम्ही आयपी फॉर्मसाठी बोलवू म्हणून असाही निरोप आला। आणि अचानक रात्री 3 वाजता कोणता तरी पदाधिकारी की त्याचंही नाव मला सांगितलं नाही, जो पदाधिकाऱ्याने आतमध्ये एंट्री घेतली त्याला तिकीट मिळवण्यासाठी किंवा त्याच्या बरोबरच्या व्यक्तींना तिकीट मिळावं याच्यासाठी माझं तिकीट कापलं असा दुसऱ्या दिवशी सकाळी मला निरोप आला।